चलो बेबी काय म्हणते. दिवसाची सुरुवात एवढी घाण झाली आहे, अर्जंट बाहेर जायचं होतं, पाणी गरम व्हायला लावलं, बट लाईट गेली. आणि लाईट आम्ही जाते कुठून ते इथून आम्ही डिटेक्ट करतो, वायफायचं लाईट बंद आहे. आणि आता त्याच्यावर ऑप्शन म्हटल्यावर मी थंड पाण्याने आंघोळ करतोय अर्चूसाठी. ते हलकसं कोमट झालंय आणि बॅकअपला अजून थोडं त्याला इंटेन्सिटी वाढवण्यासाठी या पातेल्यामध्ये हे लावलंय. तर अर्चून माझा जस्ट विचार पडला की आपण गिझर घेऊन टाकू, म्हणजे कटकट राहणार नाही. बट त्याच्यावर आता बोलणं झालं की लाईट गेली आहे, प्रॉब्लेम गिझर घेऊन काय, गिझर ही लाईटवरच चालणार आहे. सो आता थंड काय काय गैस गीजर असतं, पण ते गैस लावा, तो सेटअप करा, ते बहुत तकलीफ की बात है भाई. उससे अच्छा तो ये गैस पे हम जला लेंगे. ठीक आहे, तर आता मी जातो आंघोळीला, कारण खूप अर्जंट जायचं आहे आम्हाला एका ठिकाणी. 2024ची सगळ्यात फास्ट आंघोळ झाली असेल ती आजच्या दिवसात. विदिन 3 मिनिटाच्या आत माझी आंघोळ झाली, कारण पाणी एवढं थंड होतं आणि ऊन खायला आलं. थंडी भरली आहे तर ऊन खायला खाली जातोय. मी रेडी झालोय. अर्चू गेली आंघोळीला, ती आली की मग आम्ही निघू. आम्हाला ऍक्च्युली नारायणपेठला जायचं आहे. आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. आई बसले इकडे, म्हणून चला मी पण ऊन घेतो थोडंसं. थंडी भरली थंड पाण्यामध्ये, त्यामुळे म्हटलं बसू. इकडे बसली आज. अच्छा ठीक आहे, चांगलं ऊन पडलंय आज तरी, म्हणजे थंडी गायब होईल जरा बसलं 5-10 मिनिटं. तर अर्चू तर काही खाली आली नाही, आम्हीच वरती चाललोय. फक्त 10 मिनिटं बसलो आम्ही उन्हामध्ये आणि 10 मिनिटामध्ये बॉडी गरम झाली आहे. काय आवाज दिला? नाही काहीतरी आवाज दिला ना तिने आधी. चलो बेबी काय म्हणते. चलो बेबी काय म्हणते. काय म्हटलं तुला? तू चलो बेबी म्हटला ना, तर आई म्हणते चलो बेबी म्हटला तिने. नाही म्हणतो काय म्हटलं. बेबी कोणता बेबी? इथं छोटा बेबी तर कोणी नाहीये इथं. तुला म्हटलंय का काय तिने? आईने ऐकलं बरं का पूर्ण, बट आई मला सांगत नाही आणि चलो म्हणते. म्हटलं पुढे काय म्हटलं, नंतर हळूच म्हणते बेबी. चलो बेबी, चलो बेबी. आई बसली आहे, सासू बसली तुझी. कहा बेटे, क्या कर रहे, कुछ समझ है? कंट्रोल उदय, कंट्रोल. आई समोर. आई असं बोलत नाही ना. अर्चूची आयडिया वापरली मी आता, गपचूप कॅमेरा ऑन ठेवला होता. आईच बोलला आलाय आता असंच करायचं. हे बघ, ती ट्रिक ना एकदम मस्त निघाली. आई मोकळं बोलली, चलो बेबी चलो. आई मग तू असं बोलणार थोडी होती. बरं आता मला काय बोलली दीदी, हे पाय तू बोलली असती का नाही. आता आम्ही आहोत शिवाजीनगरला आणि इथून चाललोय आम्ही नारायणपेठेमध्ये. ऍक्च्युली काल आम्ही गेलो होतो निगडीमध्ये, बट तिथं ते काम झालं नाही, त्याच्यामुळे आता आम्ही आलोय नारायणपेठेत. होप सो आज काम होईल, कारण हे काम असं आहे ना, आम्हाला करणं गरजेचं आहे, बट होतच नाही आहे. खूप सारे अडथळे येत आहेत. त्याच्यामुळे आज म्हटलं कुठलीही कंडिशन होऊ दे, कशी हालत असू दे, आज जाऊन ते काम आधी संपवू, ते काम पूर्ण करू, म्हणजे डोकं थोडं रिलॅक्स होईल. कारण काय होतं की एक काम आहे ना, ते तुम्हाला करायचं आहे, बट ते होत नाही आहे ना, ते डोक्यामध्ये फिट असते. त्याच्यामुळे तुमच्या बाकी कामं पण अडून पडतात आणि कुठलीच गोष्ट अशी सक्सेस होत नाही. त्याच्यामुळे आता आम्ही आज सकाळी थंड पाण्याने आंघोळ करून निघालो आहे. थंड पाण्याने आंघोळ याच्यासाठीच केली की आज कुठल्याही कंडिशनला ही गोष्ट पूर्ण करायची होती. आणि असेच आमचे गुगल बाबा थोडंसं आम्हाला ॲड्रेस सांगा, स्ट्रेट जायचं आहे, लेफ्ट मारायचं आहे, राईट मारायचं आहे. अच्छा थँक्यू. बस फक्त लेफ्ट राईट बघून घ्या, पुढे गेल्यानंतर सांगू नका की अच्छा मग ठीक आहे. 400 मीटर आहे ना की 4 किलोमीटर आहे? अरे 400 मीटरच म्हणजे 4 किलोमीटर होतं. अच्छा ॲक्टिव्ह आहे म्हणजे पोरगी. चला बेसिक क्लिअर आहे. एकदम ओल्डवाली लिफ्ट आहे. आणि मेन म्हणजे आता इथं तिसरा लिहिलं, तेच म्हटलं कुठंतरी दिसत नाही आहे, फक्त पिवळा दिसतोय. लाव व्यवस्थित लाव. अरे काय झटका बसला एकदम जोरात. लिफ्टमध्ये लिहिलं होतं की जे व्हिजिटर्स आहे त्यांनी स्टेअर्सने उतरायचं, आणि त्याच्यामुळे आम्ही स्टेअर्सने उतरतोय, कारण आम्ही आलो आहे मेन पुण्यामध्ये, ते पण नारायणपेठेत.
आणि पेठ म्हटले की तुम्ही इथल्या ज्या पाट्या लिहिलेल्या आहेत ना त्या खऱ्या फॉलो करायचं. हे बोलताना पण मी हळू बोलतोय की कोणी ऐकेल आणि मला एखादी पाटी ऐकवेल त्याच्यामुळे मी कमी आवाजात बोलतोय. म्हणून आम्ही पूर्ण पाटीवर जे लिहिलं होतं त्याच्याप्रमाणे वागलोय. पुण्याची जी पण मंडळी असेल ती पेठ वगैरे या गोष्टी ऐकल्या असेल की आणि जे बाहेरचे लोक आहेत त्यांना असं वाटत असेल की काय असं इतकं वैशिष्ट्य आहे पेठेचं. म्हणजे वैशिष्ट्य खरंच पेठेमध्ये आल्यावरच कळते. इथली एक वाईबच वेगळी आहे. आता जसं आम्ही इथं आता फिरतोय सपोज आणि ही जी लगबग ही आपल्याला तिकडे नाही बघायला मिळणार आमच्याकडे. ती तुम्हाला फक्त पेठेमध्येच बघायला मिळेल आणि तुम्ही इथं येऊनच अनुभवू शकतात. म्हणून एवढं पुण्याचं लोक जे कौतुक करतात ना पेठेंचं कौतुक ते तुम्हाला इथं आल्यानंतरच कळेल. ॲक्च्युली आत्ता आम्ही इथे गुडलकला आलो होतो. म्हटलं थोडंसं आलं ह्या साईडला तर असंच कसं काय जायचं जे फेमस आहे ते ट्राय करायचं. त्याच्यामुळे इकडे गेलो पण नो पार्किंगचा बोर्ड होता आणि म्हटलं पुण्यात मेन सिटीत येऊन पार्किंगची रिस्क बहुगच पावती फाटायची. त्याच्यापेक्षा जाऊ थोडंसं जिथे पार्किंग अवेलेबल असेल तिथलं काहीतरी टेस्ट करू आणि नंतर घरी प्रस्थान करू. घरी आल्यानंतर मी 2 ते 2.5 तास झोपलोय. अर्चू काही झोपली नव्हती आणि आई पण खाली राऊंड मारून आली. तोपर्यंत माझी झोप झाली आणि थोडं आज आईच्या हॉस्पिटलची रुटीन मिस झाली आमच्याकडनं. कारण आम्ही तिकडनं आलो म्हणजे सगळं काम वगैरे करून घरी पोहोचलो आम्ही 3:45ला आणि माझी नाईट सुरू असल्यामुळे काल खूप म्हणजे दिवसभरात खूप कमी झोप झाली होती. सकाळी लवकर उठलो होतो त्याच्यामुळे मी पासआउट झालो आणि इकडे व्लॉग एडिट करतोय. म्हटलं आता 7:30 झाले त्याच्या आधी व्लॉग एडिट करू कारण नंतर ऑफिस सुरू झालं की मग टाईम नाही मिळत. आणि आता एकंदरीत तुम्हाला एक सांगू का आमचं कसं आहे की आता आम्ही बाहेरून आलोय ठीक आहे थोडा टाइमपास वगैरे केलं आणि परत आता आम्ही बाहेर पडतोय. म्हणजे इतकं आमचं फिरणं होईल ना की आई पण असं विचार करत असेल की किती लोक हे बाहेर जातात. आई आता बाहेर जायच्या आधी विचारते लेट होणार आहे का. म्हणजे आईला असं वाटतं की खूप टाईम लागेल 11-12 वाजतील तर नाही. बट हां आमचं बाहेरचं खूप आहे. आम्हाला एका जागी बसणं होत नाही. स्पेशली मला थोड्या वेळाने बाहेर जायलाच आवडतं आणि जायलाच लागतं कारण एका जागेवर माझं बसून होत नाही. नाहीतर मग सरळ झोप लागते बस बाकी काही नाही या 2 गोष्टी. त्याच्यामुळे असं नुसतं घरात बसून काहीतरी एक काम कर TV बघ हे जमतच नाही कंटिन्यूमध्ये. बाहेर राऊंड मारल्याशिवाय तिकडनं खोकला येतोय पण येऊ द्या कारण तिची पण तयारी झाली. तिला पण घेऊन चाललोय आणि दिन्या पण आहे आणि सगळे एकंदरीत आम्ही भेटतोय. आमचा 31st वाला ग्रुप जो बघितला असेल खूप दिवस झाले आम्हाला 31st नंतर आम्ही सगळे एकत्र आजच भेटतोय. सो रियुनियन म्हणू शकता तुम्ही या एका भेटीला. तर आता आवडतो मी ब्लॉगचा फक्त 1-1.5 मिनिटाचा कॉन्टेंट बाकी एडिट करायचा तो करतो आणि पुढे वाकडला निघणार आहे.